सर्वप्रथम नमस्कार करून स्वर्गनगरी कोकणातून थेट कोकणचा मोगली या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। आज आपण पाहणार आहे ते म्हणजे कोकणातील 2 जिल्हे कसे जोडले गेले। आता आपण आलो आहे ते म्हणजे अंधेरी चेकनाका येथे। चेकनाक्यावरती आलात की तुम्हाला चारी बाजूला जाणारे मार्ग दिसतील। चेकनाका पार करून सरळ रस्त्याने आत गेलात की तुम्हाला सर्वप्रथम पावसाळी छोटासा धबधबा पाहायला मिळेल। निसर्गप्रेमी असाल तर खरंच या सागरी महामार्गाचा नक्कीच प्रवास कराल। पहा, किती सुंदर नजारा तुम्हाला पाहायला मिळेल। कोकणातील सागरी महामार्गामुळे कोकणातील हे 2 जिल्हे जोडले गेलेत। एक म्हणजे रत्नागिरी जिल्हा आणि दुसरा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा। आता आपण पोचलोय ते म्हणजे अंधेरी पुलावर। विजयदुर्ग खाडीवरील हा पूल 2008 साली वाहतुकीस चालू झाला। या पुलामुळे आजूबाजूच्या गावांना दळणवळणाची सोय तर झालीच, पण तिथल्या निसर्गात अजूनही भर पडली। ही आहे विजयदुर्ग खाडी। समोर हिरवागार डोंगर दिसतोय तो म्हणजे सिंधुदुर्गचा नजारा। अंधेरी पूल संपून इथून रत्नागिरी चालू होते। समोर जी हिरवीगार डोंगर रांग दिसते त्यातच राजापूर तालुक्यातील घोडेपोई हे गाव त्यात दडलेले आहे। आणि या सिंधुदुर्गच्या बाजूला देवगड तालुक्यातील एका बाजूला आंबेरी तर दुसऱ्या बाजूला वाडा किरपई हे तिरलोड गावातील वाडी आहेत। ही विजयदुर्ग खाडी अरबी समुद्रापासून वाघोडण करून खारेपटणला समाप्त होते। वातावरण तर इथलं खूपच प्रसन्न करणार आहे। धन्यवाद मित्रांनो, मनामध्ये अंधेरी पुलाविषयी खूप साऱ्या आठवणी साठवून मी या ठिकाणचा निरोप घेते। धन्यवाद।